काका नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या. भाऊसाहेब सीताराम थोरात, जवळकी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. जवळके, जवळकी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. नवीन याच्यामध्ये अहिल्यानगर. आता अहिल्यानगर. नाव काय म्हणले तुमचं? भाऊसाहेब सीताराम थोरात. भाऊसाहेब सीताराम थोरात. हो. कोणतं पीक आहे तुमचं? हे गव्हाचं आहे. गहू पीक आहे. किती दिवसात झालं हे? 1 महिना. 1 महिन्यात झालं. तर याला तुम्ही पतंजलीचं कोणतं खत वापरलेलं आहे? ते DAP प्रोम म्हणून त्यांची. कोणतं वापरलं जरा दाखवता का? हे यालाच फक्त ते जे काय याच्यावर जैविक म्हटलेले त्यांनी दिल्यावर प्रोम म्हटलेलं. हां, हे पतंजली जैविक प्रोम हे DAPला पर्याय म्हणून तुम्ही वापरलं, सेंद्रिय DAP म्हणून वापरलं. तर कधी वापरलं तुम्ही, कसं टाकलं याला ते? माल आणि बी एकाच वेळेस पेरणी म्हणजे पेरतानीच तुम्ही हे खत वापरलं? बियाचं सेपरेट आणि याचं एक 2 चाडण ते सेपरेट होतं ना. हां, म्हणजे बी पेरतानीच तुम्ही खत पेरलं याच्यासोबत? खत पेरलं, जैविक प्रोम हे पेरलं. तर साधारणतः काय रिपोर्ट तुम्हाला जाणवले याचे? तसं तरी इतर मालांपेक्षा रिझल्ट चांगला वाटू राहिला. काय रिझल्ट वाटला तुम्हाला? काय वाटतो फरक? चांगला फरक दिसू राहिला पिकाला. बरं, पिकाला चांगला फरक दिसतो. किती वापरलं तुम्ही एकरी? एकरी ते काय पेरताना थोडंसं कमी पेरण्यात गेलं, तसं एकरी एक गोणीच्या कमी पडलं. ती साधारण 30-35 किलो पडलं. बरं, एकरी 1 गोणी वापरायला पाहिजे साधारण. ते पेरताना अजून कोणत्या पिकासाठी वापरलं तुम्ही ते? ते कांद्याकरता वापरली, वरती दिसेल तुम्हाला. कांद्यासाठी पण वापरलं. काय फरक वाटतो तुम्हाला ही रासायनिक DAP आणि ही जैविक प्रोम याच्यामध्ये फरक काय? चांगला रिझल्ट आलेला आहे. म्हणजे इतर म्हणजे तुमचं जे सेंद्रिय मालाचा फरक चांगला आलेला आहे बा, केमिकलपेक्षा याच्यापेक्षा. इतर जे शेतकरी आता साधारणतः रासायनिक DAP वगैरे वापरतात, तर त्या शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला राहील? पतंजलीचं किंवा जैविक मालाचं लक्ष द्यावा. सगळं शेती त्याच्यावरच अवलंबून ठेवा. रासायनिक आणि केमिकल याच्याकडे जाऊ नका. बरं, हे जे खत आहे जैविक प्रोम हे इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का, काय तुम्हाला वाटतं? वापरलंच पाहिजे. वापरलं काळाची गरज आहे. बरं, ठीक आहे. धन्यवाद काका. धन्यवाद.